सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वी बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. तर पहा, 10वीची बोर्ड परीक्षा वर्षातून 2 वेळा होणार आहे हा निर्णय तर इथं आलेला आहे. बट इम्पॉर्टंट म्हणजे महाराष्ट्रातील जे 10वीचे विद्यार्थी आहेत 2026ची जे बोर्ड परीक्षा देणार आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा वर्षातून 2 वेळा बोर्ड परीक्षा होणार आहे का, तर तुमच्यासाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट अपडेट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहा की 2026ची बोर्ड परीक्षा ही वर्षातून 2 वेळा घेतल्या जाणार आहे, हे इथं जाहीर करण्यात आलेलं आहे. आता पहा, हे जाहीर कोणी केलेलं आहे, तर 10वीची बोर्ड परीक्षा ही वर्षातून 2 वेळा होणार आहे. तर हे जाहीर केलेलं आहे CBSE बोर्डानं. बट महत्त्वाचं सांगतो मी तुम्हाला, जसं आता CBSE बोर्डानं आता जाहीर केलेलं आहे की 10वीची बोर्ड परीक्षा, ठीक आहे, 10वीची बोर्ड परीक्षा ही होणार आहे वर्षातून 2 वेळा. ओके, बट इम्पॉर्टंट काय माहिती आहे का, जेव्हा ही अपडेट आताची नाही आहे, आता तर हे अनाऊन्स केलं आहे की ऑफिशियली ठीक आहे वर्षातून 2 वेळा आता 10वीची परीक्षा होणार आहे. बट याच्या अगोदर सुद्धा तुम्ही असं म्हणू शकता की एका वर्षाच्या अगोदर म्हणजे मागच्या वर्षी तर असं म्हणण्यात आलेलं होतं की CBSE बोर्डाचा आम्ही विचार करत आहोत की 2 वेळा वर्षातून बोर्डाची परीक्षा घेऊया, ठीक आहे, CBSEने म्हटलं होतं. तर आता महत्त्वाचं, त्याच वेळेस काही दिवसांनी तर महाराष्ट्र बोर्डाची सुद्धा काही महत्त्वाची अपडेट आली होती की ठीक आहे, आम्ही सुद्धा विचार करू की महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा की वर्षातून 2 वेळा परीक्षा वगैरे म्हणजे घेऊ का, असा अपडेट वगैरे मदत आली होती, ठीक आहे. बट आता पाहू शकता, जसं CBSEने इथं अनाऊन्स केलेलं आहे की 2026 पासून वर्षातून 2 वेळा 10वीची बोर्ड परीक्षा. यामध्ये असं होणार आहे की CBSEने हा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये असं होणार आहे की जसं आता रेग्युलर आपली बोर्ड परीक्षा होत असते, तर त्यामध्ये असं आहे की पहिली जे बोर्ड परीक्षा होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि दुसरी 10वीची बोर्ड परीक्षा ते मे महिन्यात होणार आहे. आता पहा, जी फेब्रुवारीची बोर्ड परीक्षा होणार आहे ते तर सगळ्यांना द्यायचीच आहे कंपल्सरी, ठीक आहे. आता समजा एक विद्यार्थी की त्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये बोर्ड परीक्षा दिलेली आहे, ठीक आहे. आता जे पुन्हा परीक्षा होणार आहे मे महिन्यामध्ये, असं नाही आहे की विद्यार्थ्यांना कंपल्सरी सक्तीचं आहे की मे महिन्याची बोर्ड परीक्षा द्याच म्हणून, नाही, ती विद्यार्थ्यावरती डिपेंड राहणार आहे, ठीक आहे. पण यामध्ये असं असणार आहे की जर फेब्रुवारीची बोर्ड परीक्षा दिली आणि मे महिन्याची बोर्ड परीक्षा दोन्ही सुद्धा दिल्या विद्यार्थ्याने, तर त्याचा जे मार्क्स येणार, जे पर्सेंटेज येणार आहे, समजा पहिल्या फेब्रुवारीमध्ये समजा 78% आले आणि मे मध्ये समजा 82% आले, मग त्याला जे मे महिन्यामध्ये 82% मिळाले तर ते त्याचा रिअल म्हणजे ते त्याचे ग्राह्य धरले जातील. किंवा जर फेब्रुवारीमध्ये 82% आले आणि मे मध्ये 78 आले पण तरी सुद्धा जे जास्त असतील तर ते 82% येईल, तर तेच इथं ग्राह्य धरल्या जाणार आहेत बोर्ड परीक्षेचे फायनल मार्क्स तुमचे, ठीक आहे, हे CBSE वाल्यांसाठी. ओके, तर आता महाराष्ट्र बोर्डाची नेमकी अपडेट येते का ते सुद्धा बघणे गरजेचं आहे. मला वाटतं येऊ शकते, तर काही दिवस वेट करूया आणि अपडेट आपण इथं नक्की पाहूया. त्याआधी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर बोर्डाची खूप इम्पॉर्टंट बोर्ड परीक्षेची तयारी आपण इथं करून घेत असतो, त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ पुढे शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.